संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मैत्रिणीसोबत फिरल्याच्या रागातून एका तरुणाचा टोळक्यासह 2 जणांवर हल्ला पाहायला मिळाला। मैत्रिणीसोबत फिरणाऱ्या तरुणाच्या पोटात चाकू खुपसला गेला। पोलिसांकडून मुख्य आरोपींसह 3घांना अटक करण्यात आलेली आहे आणि हल्ला झाला तेव्हा तरुणी सुद्धा त्याच ठिकाणी उपस्थित होती। तरुणी अजूनही पसार असल्याची माहिती आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, नेमका काय सगळा प्रकार घडला होता आणि सध्या तरुणी ताब्यात आलेली आहे का पोलिसांच्या? पुन्हा एकदा आपण सुमित यांच्याशी संपर्क करूया। काही तांत्रिक अडचणी येत आहेत, पण संभाजीनगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। मैत्रिणीसोबत फिरतो म्हणून एका तरुणाच्या पोटात चाकू खुपसला गेलाय। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुमित यांच्याशी बोलूया। सुमित, हा सगळा नेमका काय प्रकार घडला होता समजू शकलाय का? आणि फरार असलेली आरोपी तरुणी ही पोलिसांच्या ताब्यात आली आहे का आता? संभाजीनगर शहरात मैत्रिणीशी फिरत असताना एकाने कारणावरून त्यांनी अन्य टवाळखोरांच्या मदतीने त्या तरुणाला बोलवून घेतले आणि त्यासोबत त्याच्या पोटामध्ये त्यांनी जवळपास 12 इंच खोलवर चाकूने वार केला आहे आणि यात तरुण गंभीररीत्या जखमी झालेला आहे। मात्र मैत्रिणीसोबत वेदलेचा राग मनात ठेवून हे सगळं कृत्य करण्यात आल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्याप या घटनेला कारणीभूत असणारी तरुणी ही अद्यापही फरार आहे। त्यामुळे त्या तरुणीचा शोधही उस्मानाबाद पोलिस घेत आहेत।